नमस्कार. मी प्रदीप जोशी. साहित्यिक म्हणजे कोण रे भाऊ? खरंच मला हा प्रश्न अत्यंत मार्मिक वाटतो. साहित्यिक म्हणजे कोण रे भाऊ? अरे, याचं उत्तर शोधणं खूप कठीण आहे. लिहितो तो साहित्यिक म्हटलं तर सारेजण काहीतरी लिहितातच. त्यांना साहित्य म्हणायचं असं कसं म्हणून चालेल? साहित्यिकाची व्याख्या काही शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. पुस्तक प्रकाशित झालं म्हणजे तो साहित्यिक ठरत नाही. अरे, पैसा असला की सारं काही होतं. हा साहित्यिक आहे असं ठरवण्याचा अधिकार कोणी कोणाला दिला याचे उत्तरच मिळणार नाही. पुरस्कार हा काही साहित्यिकाचा मानदंड ठरत नाही. आज बहुतांश पुरस्कार विकत मिळतात. त्याला साहित्यिक असावे लागते असे मुळीच नाही. जसे एखादे प्रमाणपत्र मिळाले की त्याला पदवीधर आहे असे समजले जाते, तसे पुरस्कार मिळाला की तो साहित्यिक आहे असे मुळीच म्हणता येणार नाही. साहित्य संस्थेवर साहित्यिकच असावेत असा काही दंडक नाही. मिरवणारे साहित्यिक कदाचित तसे समजत असावेत. साहित्य संस्थेचा सदस्य साहित्यिक, वाचक, प्रकाशक, मुद्रक सारे काही असू शकतात. मी लिहीन ते वाचकांनी वाचलं पाहिजे असा हट्टास कशासाठी? अरे साहित्यिकांनो, वाचकांना गृहीत धरून लिहित जा. तुमच्या व्यथा वेदना तुमच्यापाशी ठेवा. वाचक करमणूक म्हणून तुमचे साहित्य वाचत असतो. तुमच्या वेदनेशी त्याला काहीही घेणं देणं नसतं. समाजाला फार शिकवायचा प्रयत्न करू नका. तुमच्या साहित्यामुळे कोण सुधारेल, कोण बिघडेल असा तुमचा भ्रम असेल तर तो पूर्ण चुकीचा आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, माणूस कीर्तनाने कधी सुधारला नाही आणि तमाशाने कधी बिघडला नाही. त्यामुळे समाज सुधारण्याचा ठेका तुम्हाला दिलाय असा कधीही विचार करू नका. तुम्ही विनोदी लेखन करा. माणसाला आज हसण्याची फारशी संधी मिळत नाही. ती मिळवून देण्यासाठी तुमची लेखणी चालवा. प्रेमाच्या कविता, प्रेमाच्या कथा, सासू सून वाद, नवरा बायकोचं भांडण, प्रेमाची लफडी यातून वाचकांना काय शिकायचं? आजकाल मोबाईलवर लिहिणारे साहित्यिक संख्येने जास्त आहेत. ते स्वतःला प्रतीत यश समजू लागले आहेत. मग पुन्हा असा प्रश्न निर्माण होतो की साहित्यिक म्हणजे नेमके कोण? साहित्यिक म्हणजे अशी व्यक्ती जी उत्कृष्ट दर्जाचे ललित साहित्य जसे की कादंबरी, कविता, नाटक, निबंध किंवा कथालेखन करते. हे लेखक भाषेचा सौंदर्यपूर्ण वापर करून समाजातील विचार, भावना आणि संस्कृती आपल्या लेखन शैलीद्वारे व्यक्त करतात, जे वाचकासाठी प्रेरणादायी आणि प्रबोधनात्मक असतात. साहित्यिकाची प्रमुख वैशिष्ट्ये आपणाला पुढीलप्रमाणे दिसून येतील. लेखन कौशल्य. साहित्यिक साहित्याच्या निर्मितीमध्ये निपुण असतात, ज्यामध्ये गद्य, पद्य, नाटक यांचा समावेश होतो. त्यांच्याकडे लेखनाचे कौशल्य असते. कलात्मकता. त्यांचे लेखन केवळ माहिती देत नाही, तर त्यामध्ये उच्च कलात्मक आणि सौंदर्यात्मक मूल्य असते. सांस्कृतिक वारसा. समाज प्रबोधन करणे आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची जबाबदारी साहित्यिक पार पाडतात. विविध प्रकार. ते कादंबरीकार, कवी, आत्मचरित्रकार, नाटककार, निबंधकार असू शकतात. सर्जनशीलता. सर्जनशीलतेचा वापर करून मानवी भावना व अनुभवांना शब्दात मांडणे हे साहित्यिकाचं पहिलं काम. थोडक्यात साहित्यिक म्हणजे शब्द माध्यमातून समाजाला
दिशा देणारा आणि कलेची उपासना करणारा एक सृजनशील कलाकार होय. जे स्वतंत्रपणे विचार करतात त्यांची समाजाशी नाळ जोडलेली असते. त्यांच्या लेखनातून समाजाचे प्रतिबिंब दिसून येते. ते खऱ्या अर्थाने साहित्यिक असतात. जो वाचन मनन चिंतन करतो त्याच्यात साहित्य गुण असतात. त्याला सर्व रस पूर्णपणे समजलेले असतात. त्याच्याकडून चांगली साहित्य निर्मिती होते. त्याला विविध भाषेबद्दल आपुलकी आत्मीयता असते. तो मनाला उभारी देण्याचं काम करतो. लिहितो तो साहित्य हे पूर्ण चुकीचं आहे. मौखिक आणि लिखित असे साहित्याचे 2 प्रकार आहेत. हेही आपण विचारात घ्यावं लागेल. नमस्कार. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट जरूर करावा. पुनश्च एकदा धन्यवाद.